आज आपण जे सीडलिंग ट्रे येतात ते ट्रे ट्रीटमेंटसाठी आपण काय पद्धती वापरायची ते आपण याच्यातून ह्या व्हिडिओतून बघणार आहे। आपण प्रथम टोकरीमध्ये 10 लिटर पाणी घेतले। त्या 10 लिटर पाण्यामध्ये आपण मायक्रोफूडची एक पुडी पूर्ण टाकलेली आहे। मायक्रोफूड हे जे आहे हे जीवाणू ॲक्टिवेट करण्यासाठी म्हणून आपण वापरतो मायक्रोफूड, ते त्या टोकरीत आपण टाकून दिलेलं आहे। त्यानंतर आपण डिस्निल सॉईल घेतलं आहे। हे 10 लिटर पाण्यासाठी 10 मिली डिस्निल सॉईल आपण वापरणार आहोत, की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जेनियम, ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनस फ्लोरोसन्स, बॅसिलस सबटिलस आहेत। हे आपण 10 मिली घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हे 10 मिली झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाटलीतलं सीडग्रो प्लस प्लस जे आहे ते यासोबत आपण मिक्स केलेलं आहे। सीडग्रो प्लस प्लस सोबत NPK कन्सोर्शिया प्लस याच्यात मायक्रोरायझा प्लस सिलिकॉनचे, सल्फरचे, झिंक आणि फेरसचे कन्सोर्शिया आपल्याला याच्यातून मिळतात। ते साधारण 10 लिटर पाण्यासाठी 20 मिली आपण वापरलेला आहे। त्यानंतर आपण तिसरा घटक जो घेतला आहे तो नॉकआउट नावाने आपण घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण व्हर्टिसिलियम लेकॅनी, बसेनिया बवेरिया आणि मॅटरायझम ॲनेसपोली घेतो आहे। हे आपण 10 लिटर पाण्यासाठी 10 मिली घेतलं आहे। हे सगळं एकत्र केल्यानंतर ते पाणी आपण चांगलं ढवळून घेतलेलं आहे। ते पाणी आपण हलवून घेतलेलं आहे। हे सगळं एकत्र केल्यानंतर त्या हलवलेल्या पाण्यामध्ये आता आपण ह्या ट्रेची ट्रीटमेंट कशी करायची ते बघूया। सीडलिंगचे ट्रे आता आपण सीडलिंगचे ट्रे आल्यानंतर ह्या ट्रेचा फोल्ड असा करून हे ट्रे आपण जे पाणी तयार केलं औषधांचं त्यामध्ये बुडवून काढणार आहे। अशा पद्धतीत ट्रे फक्त पाण्यातून कोकोपीटच बुडेल अशा पद्धतीत ते बुडवून काढायचं आहे आणि पुन्हा हा ट्रे काढून आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे। अशा पद्धतीत जोपर्यंत पाणी पूर्ण खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही 20, 25, 30 ट्रे असे बुडू शकतात। पाणी काळं खराब झालं की हे पाणी बदलून टाकायचं। तर आपण सर्वप्रथम रोपाला लसीकरण करून घेतलेलं आहे, हे आपण याच्यातून बघितलं। धन्यवाद।